हाय, माझे नाव अरविंद. आज आम्ही जात आहे काळा घोडा फेस्टिवलला. काळा घोडा फेस्टिवलला जायसाठी आम्ही श्री छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला पोचलो आणि ही मोठी घडी पहिला बघितली. या घड्याळामध्ये वाजलेले 6. त्यानंतर आम्ही बाहेर निघालो. बाहेर निघाल्यावरती एवढी भीड बघून आम्ही शॉक झालो. त्यानंतर हे भारीच बिल्डिंगा एवढ्या मोठ्या बन्या कशा बनवल्या असतील ते विचार करायला लागलो. विचार करता करता आम्ही पोचलो काळा घोडा फेस्टिवलला. इकडं पण एवढी गर्दी पाहिली तर हे लोक काय करतायत काय कळालं नाही. नंतरला बघितलं तर हे QR कोड होती, स्कॅन केल्यानंतरलाच आतमध्ये एंट्री भेटते असं माहीत पडलं. मग आम्ही स्कॅन करून आम्ही आतमध्ये शिरलो तर बघितलं कोणती एक हिरोईन होती, त्याला सगळेजण घेरून बसलेले आणि त्याचे फोटो काढत होते. नंतर पुढं जाऊन बघितलं ते बाई हिरोईन नाही, ही एक पुतळा आहे. त्याचे लोक खालन वर्णन सगळे फोटो काढत आहेत. हे फोटो बघताच आम्ही शिरलो आतमध्ये गेल्यानंतरला एक सुंदरचा भावला उभा होता. या भावल्याच्या बाजूलाच मेन गोष्ट एक फ्री टेस्ट करायसाठी केकचे पीसेस भेटत होते. मी एक पीस उचलला आणि एका पिसासकटच माझ्याकडे 2 पीस आले. हे 2 पीस मित्रांनी बोलले की राहून दे ना, 2 पीस खा. आणि हे 2 पीस उचलून आम्ही चालत गेलो पुढं. हे केक तर एवढा काय खास लागला नाही, पण होतं भाई फ्रीचं माल सगळ्यांनाच आवडतो. हा फ्रीचा माल खाऊ ना म्हणून हा एक अलग प्रकारचे घोडे दिसायला लागले. या घोडे बघायसाठी 1 तास ट्रॅव्हल करून आम्ही मुंबईला आलो आणि असे हे घोडे दिसले जसे काय लग्नालाच उभे केलेले आहेत. हे उडतंय, कोणता वरती बघतोय, कोणता खाली बघतोय. हे आकाशातही घोडे उडवलेत त्या लोकांनी असे वाटले. आणि खूप सुंदरचा असा दृश्य बघून आम्ही पुढं हा बघायला लागलो. हा आरशामध्ये काय बघतोय, आरशामध्ये स्वतःला बघणारा हा घोडा पाहून हे सुंदरचे नृत्य आणि सुंदरचं हे पेंटिंग काढलेली ही बघायला दिसली. आणि घोड्याला पाहताच नजरच सुटेना. म्हणून या घोड्याच्या पाटणं खालनं वर्णन सगळे आम्ही फोटो घेतले आणि पुढं चालत राहिलो. पुढं चालत राहिल्यावरती ही भीड लोक सगळे फोटोच काढत होते. एवढी भीड बघून माहीत पडलं की बाई बघायला आले काय आहे, फक्त घोडे तर आमच्या इकडं खूप आहेत. हे एवढी सगळी चिंदी लावणारे हे बघितलं तर पुढं जाऊन बघितलं तर आता बाई नवीन प्रकारचा घोडा होता. वेस्टने बेस्ट असे हे दृश्य खूप सुंदरचं आलेलं आहे. ही घोड्याची बायको खूप सुंदर दिसत आहे असं घोड्याने म्हटले आणि आम्ही